नाय वयम नमः. संत सम्राट भगवान ज्ञानोबारायांच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या असीम अनुकंपेने या ठिकाणी गेल्या काही वर्षापासून चालू असणारा जो अष्टादशाचा उपक्रम आहे त्या उपक्रमाचं जे काही सारस्वताचे गोड तुम्हीचे लाविलेसे झाड असं म्हणतात, त्याप्रमाणे या ठिकाणी अनेक महानुभाव आपल्यामध्ये उपस्थित होतात. त्यापैकी आमचे परमप्रेमास्पद असणारे गुरुवर्य प्रथित यश अशा प्रकारचे असणारे कायदातज्ञ हरिभक्तीपरायण विकासजी ढगे, की जे आमच्या एक संप्रदायातलं हृदय सम्राट म्हणून ज्यांनी या ज्ञानेश्वर संस्थांचं कार्यभार चालवला आणि ते आज आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत. तर त्यांना या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो की कार्यकारिता ही कशा प्रकारची असावी त्याचं ते एक जाज्वल्य मूर्तिमंत अशा प्रकारचं उदाहरण आहेत. आणि ते आज एकदम सामान्य समाजामध्ये जसं सांगितलं की दैवायत्तम कुले जन्म मदायत्तंतु पौरुषम जन्म देणे दैवाहाती करणी जग हसवी. एका सांप्रदायिक आईवडिलांच्या परंपरेमध्ये ह्या परंपरेचं जी सेवा आहे ती सेवा करीत आलेले आहेत. आणि त्या आज या ठिकाणी काही थोडे सत्कार करायचे तर ते त्यांच्या हस्ते या ठिकाणी एक मुलगा आलेला आहे, तो ऐका इथं छोटा मुलगा आहे. हां, तर याचं शिवतांडव स्तोत्र, बरेचसे अभंग, हरिपाठ आणि गीतेतले काही अध्याय, ज्ञानेश्वरीच्या बव्या बरंचसं पाठांतर आहे. परंतु एक लहान बालकांचा त्यांच्या पावनकर कमलामधून सत्कार व्हावा म्हणून या ठिकाणी त्याला थोडेसे ओव्या अभंग विचारू आणि त्याला पुढच्या आयुष्यामध्ये अशाच प्रकारचं आशीर्वाद त्याला मिळून ह्या संप्रदाय परंपरेची सेवा होत राहो यासाठी त्याला गुरुवर्यांच्या माध्यमातून काही आशीर्वाद मिळावेत. इकडे बघा, इथं वर बसतो. तुझं नाव सांग बरं. अर्णव प्रफुल्ल पडतरे. हां, तुझं काय पाठ आहे सांग. माझे अभंग पाठ आहे, काकडा पाठ आहे. पहिलं मंगलचरण, दुसरं मंगलचरण आणि तिसरं काकडा आरती पाठ आहे. पहिली भूपाळी पाठ आहे, दुसरी पाठ आहे. बरं, शिवतांडव पाठ आहे का तुझं? पाठ. शिवतांडव म्हण बरं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्थले गलेवलंब्य लंबिता भुजंग तुंग मालिकां डमड्डमड्डमड्डमन्निनाद वड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु नः शिव शिवं. जटाकटाः संभ्रमभ्रमन्निलिम्प निर्जरी, जटाकटाः संभ्रमभ्रमन्निलिम्प निर्जरी विलोलवीची वल्लरी विराजमान मूर्ध्वनी. 15व्या अध्यायाचा निर्माण मोहाजित संग, निर्माण मोहाजित संग दोषाध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैरी मुक्ता सुख दुःख संज्ञे गच्छन्ति मूढा पदमव्ययन्तत्. पुढं न तद्भासे ते सूर्यो न शशांको न पावक यद्गत्वा. 12वा अध्याय पाठ आहे. कोणता पाठ आहे अजून? कोणता अभंग? भोपाळीचा एक अभंग. बरं, हे म्हण. वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती, वेगानं. वचन ऐका कमळापती. मजरंकाची विनंती कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी घ्यावी घ्यावी माझी वाक जरी का मागे नानिक तुक्या बंधू म्हणे देवा शब्द तुकाचे राखा. तर ह्या बालकाचा गुरुवर्य सरांच्या हस्ते थोडा सत्कार केला जात आहे.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. त्याला गुरुवर्य सरच काही त्याला पुरस्कार म्हणून देत आहेत. यानंतर तुझं अभिनंदन सर. त्यानंतर या ठिकाणी आपल्या याच्यामध्ये एक आमच्या दृष्टीनं एक विदुषी उपस्थित आहे. ते आहे आमची भाऊजाई. परंतु तिनं तिच्या डोळ्याचा प्रॉब्लेम आहे. परंतु तिनं ह्या गेल्या काही वर्षात लॉकडाऊनपासून संपूर्ण श्रीमद भागवत, एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी, गाथा आणि गीता या सर्व ग्रंथ हस्तलिखित लिहिलेले आहेत. आणि श्रीमद भागवतीला संस्कृतचं काहीच येत नाही. परंतु नाही का, तर त्या ठीक आहे, आलेलं नाही. बरं ठीक. तर या ठिकाणी तिचा एक सत्कार, तिला आपण इथूनच सरांच्या माध्यमातून आशीर्वाद देऊ. आणि आता या ठिकाणी गुरुवर्य सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आणि विशेष म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे की हे जे काही चालू असणारं ज्ञानसत्र याच्यामधली प्रेरणा आणि साह्य हे सर्व सरांचं स्फुरण आहे. आणि त्यामुळं आपण या ठिकाणी एवढंच म्हणू की या पावन वायुमंडलामध्ये सर्वांच्या हृदयस्थ असणाऱ्या माऊलींच्या सत्तेतून माऊलींच्या चरणी त्यांना दीर्घ आयुष्य, आरोग्य आणि हेच प्रकारचं कार्य जे आहे ते सर करत असतात. जसं त्या घराण्यामध्ये सामाजिक एक सेवा, अध्यात्मसेवा, धर्म कार्य या सगळ्याच गोष्टींचं पालन तंतोतंत सर करीत आहेत. म्हणून त्यासाठी लागणारं मनोबल, आत्मबल, बुद्धिबल आणि शारीरबल त्यांना प्राप्त व्हावं अशी माऊलींच्या सत्तेतून प्रार्थना करून या ठिकाणी त्यांचा सत्कार या ठिकाणी हरिभक्तपरायण आपले ज्ञानप्रसाद धर्मशाळेचे संचालक असणारे आमचे बंधुवर्य अण्णा, कुलट अण्णा त्यांचा थोडा सत्कार करते. उठता येते. सरांना परवात प्रकाशित झालेली जगद्गुरु तुकोबारायांची गाथा आणि ज्ञानेश्वरी या हे सरांना समर्पण करून या ठिकाणी त्यांचा सत्कार केला जात आहे. नमोस्त्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षि शिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः. नमः कमलनाभाय नमस्ते जलशायिने नमस्ते केशवानंत वासुदेव नमोस्तुते. मंगलम भगवान विष्णुर्मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरिः. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम. मस्तकही पायावरी वारकरी संतांच्या परमपूज्य डॉक्टर महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. खरं तर आज हा दुग्ध शर्करा योग महाराजांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला प्राप्त झालेलं आहे. त्याचं कारण असं की 4-5 दिवसापूर्वी मी महाराजांना सांगितलं होतं 5 तारखेला येतो. ज्या दिवशी मी सांगितलं 5 तारखेला होतं त्या दिवशी मला सुट्टी होती कोर्टाची. त्यामुळं त्या सुट्टीला अनुसरून मी सांगितलेलं होतं. सकाळी उठल्यानंतर थोडंसं मेसेज पाहताना जाणवलं की आज देवदिवाळी आहे. बरोबर ना महाराज, आजच आहे ना? हां. तर माऊलींचंही दर्शन होईल आणि महाराजांचंही दर्शन होईल असा योग खरं जुळून आलेला आहे. अनेक वर्ष आपण हा जो काय उपक्रम आहे हा सातत्याने या ठिकाणी राबवत आहोत. खऱ्या अर्थानं ज्ञानेश्वरी असू द्यात, गाथा असू द्यात, एकनाथी भागवत असू द्यात, हे माणसांच्या हृदयापर्यंत नेण्याचं कार्य अविरतपणे महाराज असतील, आमचे गेठे महाराज होते किंवा त्यांचे बाकीचे सगळी या ठिकाणी जी काही मंडळी विद्वान मंडळी या ठिकाणी बसलेली त्यांच्या माध्यमातून होत आहे. मी प्रत्येक वर्षी म्हणजे जेव्हा मला वाटतं सुरू झाले तेव्हापासून ह्या उपक्रमाला येतो. खरं तर या उपक्रमाला येण्याचं दुसरं एक कारण किंवा हा उपक्रम महाराजांच्या माध्यमातून या ठिकाणी आमची पावलं आपोआप वळतात. लेकुराचे हित जाणे माऊलीची चित्त आईशी कळवळ्याची दाटी, त्याप्रमाणे आमचा कधीतरी वर्षभराचा कळवळा महाराजांना भेटण्याचा तो या माध्यमातून खरं पूर्ण होतो. त्यामुळे देखील या ठिकाणी माऊलींच्या आणि महाराजांच्या दर्शनासाठी येत असतो. जास्त आपल्यासारख्या विद्वान मंडळींमध्ये म्हणजे आमचा कोर्टामध्ये आम्ही बराच वेळ बोलू शकतो, परंतु आपल्यासारख्या विद्वान मंडळींमध्ये जास्त बोलणं संयुक्तिक होणार नाहीत. ह्या कार्यक्रमाला माऊलींचे आशीर्वाद आहेत, महाराजांचे आशीर्वाद आहेत. खरं तर देगलूरकर महाराजांचं एक कीर्तन मी ऐकत होतो. त्या कीर्तनामध्ये महाराज म्हणत होते की डोळे झाकून कोणाच्या पाठीमागे जावा. तर ज्ञानोबारायांनी सांगितलेले किंवा तुकोबारायांनी सांगितलेले जे वचन आहेत ती डोळे झाकून अंगी करावी किंवा त्यांच्या पाठीमागे जावं. मला वाटतं त्याच पदाला कोरेकर बाबा असतील, शांतीब्रह्म कोरेकर बाबा असतील किंवा परमपूज्य डॉक्टर महाराज असतील, ही मंडळी गेलेली आहेत. मला वैयक्तिक तरी ते असं वाटतं की यांनी सांगितलं की तुम्ही जा, मग डोळे दाखवून यांच्या पावलावरती पाऊल ठेकून जायला हरकत नाही. अशी उंची खरं ह्या मंडळींनी गाठलेली आहे. त्यामध्ये त्यांचं समर्पण आणि त्यांचं लोकांप्रती असलेली प्रेमाची भावना ही अत्यंत महत्त्वाची आहे. मी या ठिकाणी आपल्या सर्वांना या कार्यक्रमाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि परत एकदा महाराजांच्या आणि आपल्या सगळ्यांच्या चरणी मनपूर्वक नतमस्तक होतो, साष्टांग दंडोत घालतो आणि मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. रामकृष्ण हरी. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद मिश्यमालंदी वल्लभ. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने, आद्यत्रय जननी देवाची.
या पवित्र आळंदी क्षेत्रामध्ये पुण्यसरिता जिथे वाथी ती साधका पावन क्षिती गंगा यमुना सरस्वती साबरमती वैतरणी अशा पावन होणाऱ्या पावन करणाऱ्या काही नद्या, काही देश, काही प्रांत, काही काळ, काही गावं, काही क्षेत्र अशी पवित्र आहेत. आणि अशा पवित्र क्षेत्रामध्ये जर साधना जर केली तर त्या साधकाला त्या साधनेमध्ये सहाय्यक म्हणून अशी भूमी असते ज्या ठिकाणी प्रत्यक्षात परमात्म्याचे चरण लागलेले आहेत, ज्या ठिकाणी प्रत्यक्षात ज्ञानेश्वर महाराजांचे चरणस्पर्श झालेला आहेत. अशा भूमी आहेत. देश पावन कुरुक्षेत्र अयोध्या देशाती पवित्र गंगा यमुनेचे उभय तीर पवित्र अपार अर्बुदाचे कलापग्राम नंदीग्राम पावन देश बद्रिकाश्रम पंचवटी श्रीरामाश्रम परम पावन गौतमी तट जेथे लागले श्रीरामचरण पावन देश दंडेकारण मथुरा गोकुळा वृंदावन परम पावन ब्रह्मगिरी असे काही देश पवित्र आहेत. पावन पांडुरंग क्षिती जे का दक्षिण द्वारावती जेथ विराज श्री विठ्ठल मूर्ती नामे गरजती पंढरी. ज्या ज्या ठिकाणी प्रत्यक्षात परमात्मा आहेत ते पावन आहेत, साधकाला सहाय्यक, साधनेला सहाय्यक म्हणून आहेत. तर अशा पवित्र भूमीमध्ये आपल्याला हे सत्र चिंतन करण्याचा योग आला. या ठिकाणी जे अभंग कर्म प्राप्त आहेत 3979 पावाला प्रसाद एक महाराजगण राहिला का 4003. हां, तर पावाला प्रसादाचे ना हां खंदारकराचे नेम. पावाला प्रसाद आता उठून जावे आपुलाले श्रम कळू येताती भावी. आता स्वामी सुखी निद्रा करा गोपाळा पुरली मनोरथ जातो आपुल्या स्थळा. तुम्हाशी जागू आम्ही आपुल्या चाडा शुभाशुभ कर्मे दोषी हरवया पीडा. तुका मने दिली उचिष्टाचे भोजन नाही निवाडले आम्हा आपणा भिन्न. या अभंगामध्ये आतापर्यंत आरतीचा विचार झाला आणि आरती झाल्यानंतर प्रसाद घ्यावा लागतो, द्यावा लागतो. या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या माध्यमातून या ठिकाणी प्रसाद प्राप्त झाला. पावाला प्रसाद आता उठून जावे. प्रसाद प्राप्त झाल्यानंतर थांबण्याचं काही कारण नाही, जावं लागतं. पंगत झाल्यानंतर जायचंच असतं, पंगत होत नाही तोपर्यंत बसायचं असतं, पण पंगत झाल्यानंतर जायचं असतं. हा प्रसाद आहे. प्रसाद दोन प्रकारचा आहे, सामान्य प्रसाद आहेत आणि विशेष प्रसाद आहे. सामान्य प्रसाद आहे, नारळ भेटतं, खडी साखर भेटते, साखर भेटते, पेढे भेटतात, हा सामान्य प्रसाद आहे. पण विशेष प्रसाद आहे तो देवाच्या हाताने, साधूच्या हाताने, संतांच्या हाताने जो प्रसाद आपल्याला प्राप्त होत असतो तो खरा प्रसाद आहे. त्या प्रसादाचं काही फलश्रुती सांगितलेले भगवंताने गीतेमध्ये. प्रसादे सर्व दुःखानां हनिरशोपजायते प्रसन्न चेतोष अश बुद्धी परिवर्तिष्ठते. देवाचा प्रसाद, संतांचा प्रसाद प्राप्त झाल्यानंतर दुःखाची हानी होते, दुर्बुद्धी जाते, सद्बुद्धी प्राप्त होते आणि चित्त प्रसन्नता प्राप्त होते. देखे अखंडित प्रसन्नता आथी जेथ चित्ता जे तरीगणे समजता संसार दुःखा. अखंड समजता संसार दुःखा. देवाचा प्रसाद प्राप्त झाल्यानंतर चित्त प्रसन्नतेला प्राप्त होत असतं. या अभिनया सेवा 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय वर्णन करतात. या अभिनया सेवा चित्त म्याची भरली जेव्हा ती धवा. बरोबर ना, ती धवा माझा प्रसाद जाणून तेव्हा संपूर्ण झाला. असा प्रसाद देवाच्या हाताने प्राप्त झाल्यानंतर, मिळाल्यानंतर चित्ताला प्रसन्नता प्राप्त होत असते. पावाला प्रसाद आता उठून जावे. आता आपण उठून गेलेले योग्य आपुलाले श्रम कळू येतात ते भावे. तुमचे श्रम आम्हाला भावाने प्रेमाने आम्हाला कळलेले आहेत. देवाला श्रम होतात, ते श्रम आम्हाला कळलेले आहेत. आता स्वामी सुखी निद्रा करा गोपाळा. श्रम झाले असल्या कारणाने आता तुम्ही सुखाने निद्रा करा. हे गोपाळा सुखाने निद्रा करा. पुरले मनोरथ जातो आपल्या घरा. आमचं जे मनोरथ होतं, आमची जी इच्छा होती ते आता पूर्ण झालेली आहेत. आम्ही आमच्या स्थळाला जातो, आम्ही आमच्या घरी जातो. काय मनोरथ आहेत? साधू संतांचे मनोरथ काय असतात? तर
या ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे. पुरले मनोरथ आपुल्या स्थळा, आमचे जे मनोरथ आहेत देवा, ते मनोरथ तुम्हाशी जागवा आम्ही आपुल्या चाडा, शुभाशुभ कर्मे दोष हरवया पिढा. हे भक्ताचे मनोरथ असतात. आम्हाला आम्ही जे करतोय त्याच्यामधून काहीतरी आम्हाला मिळावं या दृष्टिकोनातून आम्ही तुम्हाला जे जागवलं आहेत, तुम्हाशी जागवा आम्ही आपुल्या चाडा. आमची चाडा म्हणजे इच्छा. आमच्या इच्छेसाठी तुम्हाला जागू. काय इच्छा आमची? शुभाशुभ कर्मे, अर्थात पाप पुण्य दोष. पाप पुण्य असतील, शुभाशुभ कर्मे असतील, हे दोष हरवाया आणि पीडा दूर करण्यासाठी आम्ही तुम्हाला जागवलेलं. आमचा त्याच्यामध्ये स्वार्थ असल्या कारणाने आम्ही तुम्हाला जागवलेलं आहेत. आता हे जागं झाल्यानंतर आम्हाला ते मिळाल्यानंतर तुका म्हणे दिली उचिष्टाचे भोजन, नाही निवडाले आम्हा आपणा भिन्न. देवा, हे उचिष्टाचे भोजन आम्हाला दिले आणि ते देत असताना तुमच्यामध्ये कोणत्या प्रकारची वेगळी तुम्ही ठेवलेली नाहीत. नाही निवडाले आम्हा आपणा भिन्न. देवाने साधू संताला कधी वेगळं ठेवलेलं नाहीत. एवढंच नव्हे, प्रसादाचा नेमच असा आहे, प्रसादाची फलश्रुतीच अशी आहे की देव आणि भक्त तिथं एक होतात. जसं लग्न झाल्यानंतर दिसाला दोन असतात पण मनाने एक असतात, त्या पद्धतीनं देव आणि भक्त हे एक झालेले असतात. त्याच्यामुळे कोणत्या प्रकारची वेगळी ठेवलेली नाही. देव ते भक्त काय, देव ते संत निमित्त त्या प्रतिमा, असे दिसाला दोन असतात आणि असाला एक असतात. आम्हाला कोणत्या प्रकारची वेगळी तुम्ही ठेवलेली नाही. वेळ कमी आहेत, अभंग भरपूर आहे. भरपूर म्हणण्यापेक्षा 9 अभंग आहेत. असा प्रसाद आम्हाला प्राप्त झालेला आहे. त्याच्यापुढे प्रसाद प्राप्त झाल्यानंतर ज्या देवाने प्रसाद दिलेला आहे तर त्या देवाची पूजाचा प्रकार सांगतात. अर्थात देवाला कोणती पूजा आवडते, देवाच्या आवडीचा प्रकार या ठिकाणी सांगितलेला आहे. पूजा, सामान्य पूजा वेगळी असते आणि विशेष पूजा, त्याला आध्यात्मिक पूजा म्हणतात. अशी जी पूजेचे जे लक्षण आहेत, देवाच्या आवडीचे उपचार या ठिकाणी सांगितलेले आहेत. शब्दाचे रत्ने करुणी अलंकार, तेने विश्वंभर पूजेला. कोणते अलंकार केले? शब्दाचेच अलंकार तयार केले. बरं, शब्दाचे अलंकार तयार केले, ते कोणतेही शब्द घेतले नाही. मग शब्द कोणते घेतलेले आहेत? तर ज्या शब्दाला भक्तीचा ओलावा आहे, ज्या भक्ताला ज्ञानाचा ओलावा आहे, ज्या शब्दाला वैराग्य प्रतिपादक म्हणजे वैराग्याची जोड आहेत, असे व्याकरण शुद्ध, ज्या शब्दाला व्याकरण किंवा शब्दामध्ये व्याकरण किंवा शब्द व्याकरणाला अनुसरून असे जे शब्द आहेत, अशा शब्दाची एकत्र करून विश्वंभर पूजिले. हा विश्वंभर शब्दाचा अर्थ सर्वांचं भरणपोषण करतो म्हणून त्याला विश्वंभर म्हणतात. सर्वांच्या भावना जाणतो म्हणून त्याला विश्वंभर म्हणतात. आणि सर्वाच्या आत व्यापून आहेत म्हणून त्याला विश्वंभर म्हणतात. पोषितो जगाशी एकलासी, कार्य नाठवशी कृपाळू देवासी, पोषितो जगाशी एकलासी. तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करा. असा परमात्मा विश्वंभर आहेत. अनेक त्याचे नाव आहेत, त्यातलं एक नाव आहेत विश्वाचं भरण पोषण करतो म्हणून त्याला विश्वंभरा. हे तुम्हाला आम्ही पूजेले, देवाची पूजा केली. भावाच्या उपचारे करोनी भोजन. या ठिकाणी उपचार कोणते आहेत? तर नवविध भक्तीच्या सामुग्रीने, उपचारे म्हणजे सामुग्रीने, भक्तीच्या सामुग्रीने स्वयंपाक तयार करून नारायणाला, परमात्म्याला जीव घातलेला आहेत. सर्व आगळं वेगळीच पूजा आहेत. त्याची लक्षणा केली, त्या भावाची समोर झालो तर खऱ्या अर्थाने काही अक्षरं आपल्याला ते कळतात, ते फावल्या जातात. काय असतं? संत वाङ्मय असं आहे. तुम्ही ज्या संत वाङ्मय ज्या भावनेने पाहाल, कारण शब्दाचा अर्थ, त्या अर्थाचा भावार्थ आणि त्या भावार्थाचा आशय, एवढ्या गोष्टी जर लक्षात आल्या तर संतांचं नेमकं म्हणणं काय, संतांचे नेमके विचार काय, हे आपल्याला फावले जातात. म्हणून विद्वान लोक शब्दाची तोडफोड करतात. पण एखादा भाविक असेल, कारण ग्रंथ करण्यासाठी एकतर ज्ञान लागतं, नाहीतर मग सेवा लागते. सेवेने संत वाङ्मय जेवढं कळतं तेवढं ज्ञानाने कळेल असं सांगता येत नाही. काही विद्वान असतात, पंडित शास्त्री असतात, ते शब्दाची फोड करतात, शब्द तोडमोड करून टाकतात. आणि जो भावनिक असतो, श्रद्धावान असतो, सेवा करणारा असतो, साधं उदाहरण द्यायचं ठरलं
तर उदाहरण समाधीचे कीर्तन आहेत. समाधीचे कीर्तन, एखाद्या विद्वानाचं कीर्तन, एखाद्या शास्त्री पंडिताचं कीर्तन ऐकायला गेलो तर त्या ठिकाणी ते समाधीचे प्रकार सांगतील. पण एखाद्या साध्या वारकऱ्याच्या मुखातनं, एखाद्या साधकाच्या साधना करण्याच्या एखाद्या वारकऱ्याच्या मुखातून जर आपण ते समाधीचे कीर्तन ऐकलं तर समाधी म्हटल्यानंतर केवळ पंढरपूरचा प्रसंग थोडा जरी पुढे आला की सर्व करून ज्ञानेश्वर महाराज ज्या वेळेस पंढरीनाथाकडे जातात आणि गेल्यानंतर जी आपली भावना व्यक्त करतात की देवा माझं सर्व कार्य संपलं, आता मला समाधी, हा शब्द एखाद्या वारकऱ्याच्या मुखातून उच्चारला गेला की श्रोत्यांच्या डोळ्याला अश्रू आल्याशिवाय राहत नाही. याला त्यातला भाव काढणं असं म्हणतात. म्हणून संत वाङ्मय करण्यासाठी भाव लागतो, प्रेम लागतं. या सर्व गोष्टी त्याच्यातून बाहेर पडल्यानंतर ते माणसं त्या शब्दाशी समरस होतात. आपला विषय असा आहे, या ठिकाणी जे पूजेचा प्रकार आहे या थोडा आध्यात्मिक पूजा आहे. काय काय केलं, कशा स्वयंपाक केला, नवविध भक्तीचं सामुग्री तयार करून त्याचा स्वयंपाक तयार केला आणि देवाला जीव घातलं. नवविध भक्ती आहेत. भागवतामध्ये त्याचा गोड विचार आला आहे, रामायणामध्ये पण त्याचा विचार आलेला आहे, शिवपुराणामध्ये पण त्याचा विचार आलेला आणि साधू संतांनी पण नवविध भक्तीचा अगदी यथोसांग व्यापक विचार केलेला आहे. आता सर्व विस्तार या ठिकाणी करायला वेळ नाही आपल्याला. नवविध भक्ती आहेत, त्याचे प्रत्येकाचे आचार्य वेगळे आहेत. कोणाला कोणत्या भक्तीनं कुठपर्यंत गेलेले आहेत. नवविध भक्ती नवजने केली, पूर्ण प्राप्ती झाली तया लागी. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पाद शिवम अर्चनम दास्य साक्षी आत्मनिवेदन, ही भागवतातली 9 प्रकारची भक्ती आहेत. तर श्रवणे परीक्षिती तरला, श्रवणे क्रौच उद्धरीला, श्रवणे मकरदरी श्रवण पावला, सिद्ध झाला मच्छंद्र, हे श्रवण भक्तीचे अधिकारी आहेत. श्रवण कीर्तन कोणी कोणी केलं आपण सर्व. आता खरं असं आहे, खाली बसलं फक्त एकच वक्ता दिसतो, खाली श्रवणाला बसलं तर एकच वक्ता दिसतो पुढे वर बसलेला. ज्यावेळेस इथं सांगण्यासाठी बसवल्या जातं त्यावेळेस सर्वच वक्ते दिसतात. आणि कळत न कळत जिथे शहाणे माणसं असतात, जिथं विद्वान असतात, जिथे साधक असतात, साधना करणारे असतात, त्या ठिकाणी थोडं तत्मन होण्याची थोडी शक्यता असते. तर हे भक्तीचं मी आपल्याला सांगतो, 9 प्रकारची भक्ती आहेत, त्याचे प्रत्येकाचे अधिकारी आहेत. श्रवण परीक्षितीने केलं, श्रवणे कीर्तन नारदाधिकाने प्रल्हादाने, श्रवण कीर्तन विष्णू स्मरण, विष्णूचं स्मरण केलं, असे सर्वांचे वेगवेगळे आचार्य आहेत. भक्त रामायणामध्ये सुद्धा 9 प्रकारचे भक्तीचे अधिकारी वेगळे आहेत. हनुमंताने श्रवण केलं, वाल्मिकाने कीर्तन केलं, स्मरण सीतेनं केलं, आत्मनिवेदन जटायूनं केलं, दास्यभक्ती लक्ष्मणाने केली, वंदन भक्ती बिभीषणाने केली. हे प्रत्येक ग्रंथातले भक्तीचे आचार्य वेगळे आहेत. तसं या ठिकाणी 9 प्रकारची भक्तीचे स्वयंपाक करून देवाला जीव घातलं असं महाराज बोलतात. धुण्याकरता हातावर संसाराचे पाणी घातलं. आता जेवण झाल्यानंतर हात धुवायचे तर पाणी कोणतं, तर संसाराचंच पाणी दिलं, संसारात पाणी घातले. आणि मुखशुद्धी करता पाणी घातल्यानंतर, हात धुतल्यानंतर, जेवण झाल्यानंतर मग काहीतरी देण्याची पद्धत आहे. कोणाकडे काय असेल ते दिले जातं. लवंग देतात, सुपारी देतात, पान देतात, बडीशोप देतात, काय काय देतात ही तुम्ही आपल्या सर्वाला कल्पना असते. काही आपल्याला माहीत असतं, काही आपल्याला माहिती नसतं, पण सर्व दिल्या जातं. आपल्याला देत नाही, आपण ते खात नाही, तो भाग सोडून द्या. पण जेवण झाल्यानंतर ते दिल्या जातं. तर परमात्म्याला विडा दिला कोणता, संसाराती दिली आजवन, मुखशुद्धी मन समर्पिले. मुखशुद्धी करता मन समर्पित केलं म्हणजे देवाला मन दिल्यानंतर परमात्मा संतुष्ट होत असतो. मन द्यावं, मन खरं अर्थानं दिल्या जात नाही, सर्व दिल्या जातं, पण मन देवाला समर्पित केल्या जात नाही. देवाला मन समर्पित केलं. तुका म्हणे प्राण करा देवाशी अर्पण. कोणी काय काय दिलं, कोणी तत्व समर्पण केले, कोणी वस्तू समर्पित केल्या, कोणी प्राण समर्पित केला. तुकाराम महाराज सांगतात आम्ही देहच देवाला देऊन टाकला. देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा, होईल आगावा तुका म्हणे आनंद. कोणी काय दिलं, कोणी काय दिलं. या ठिकाणी महाराज बोलतात आमचं मन देवाला आम्ही समर्पित केलं. रंगली इंद्रिय सुरंग तांबुले, माथा तुळशीदळ समर्पिले. या ठिकाणी देवाच्या भक्तीमध्ये, नामचिंतनामध्ये, सेवेमध्ये रंगलेली जी इंद्रिय आहेत, सुगंध सुरंग म्हणजे सुगंध, तांबुले म्हणजे विडा आम्ही परमात्म्याला या पद्धतीने दिला. जे इंद्रिय देवाच्या भक्तीमध्ये रंगलेले असावे अशी इंद्रिय आम्ही तांबूल देवाला दिली. माथा तुळशीदळ समर्पिले. देवाच्या माथ्यावर, डोक्यावर
तुळशी रूपी अर्थात समर्पिले, जो माथाच तुळस म्हणून देवाच्या चरणी समर्पित केला. एक भाव दीप करुणी निरंजन. आता निरंजन ववळलेले आहेत, पण एक भाव म्हणजेच अव्यभिचारी भक्ती. व्यभिचारी भक्ती आहेत, अव्यभिचारी भक्ती आहेत. गीतेमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये ठिकठिकाणी याचा विचार आलेला आहे. व्यभिचारी भक्ती कोणती? म्हणजे ऐसा अखंड भजन करी उगान होय क्षणभरी, ही व्यभिचारी भक्ती. एक देव आवडत नाही, वार बदलला की देवही बदलतो. आपण सर्व कीर्तनकार ते काही सांगायला जास्त नकोय. ही जी व्यभिचारी, देवही आवडतो, संसारही आवडतो, व्यभिचारी भक्ती. देवच आवडतो याला म्हणतात अव्यभिचारी भक्ती. तर एक भाव दीप, एका भावाचा दीप करून निरंजनामध्ये ते ओवाळलेलं आहेत. देवनी आसन देहाचे या. आता देवाला बसण्यासाठी आसन दिलं. कोणतं आसन दिलं? आपल्याकडे पाहुणा आल्यानंतर आपण आसन देत असतो. काय, ज्याची जशी योगत असेल तशी आसन दिल्या जातं. पण तुकाराम महाराज सांगतात, भगवान परमात्मा आमच्याकडे आला आणि त्याला आसन दिलं. मला वाटतं 15व्या अध्यायामध्ये उभी आहे, आता हृदय आपुले चौ फालून या भली वरी बैसू पावली श्री गुरूंचे. त्या गुरुबद्दल सांगितलं. तसं देवाला सुद्धा आसन द्यायचं ते हृदयाचं. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला. साठविला हरीजी हृदय मंदिरे. या हृदयामध्ये परमात्म्याला आम्ही आसन दिलं, हृदयाचं आसन दिलं. परमात्मा त्या ठिकाणी विराजमान आहेत. न बोलून तुका करी चरण शिवा. काही गोष्टी न बोलून कराव्या लागतात, काही बोलून कराव्या लागतात, काही बोलून असं म्हटलं जातं. काही कामं बोलून बिघडतात, काही कामं न बोलता सुधारतात. या ठिकाणी महाराजांनी सेवा करत असताना मौन पाळलेलं आहेत. आपल्या संप्रदायामध्ये अनेक लोक मौन पाळतात. ठीक आहे, काही जेवताने पाळतात. मौन पाळावं, तो विषय इतर द्या. न बोलून तुका करी चरण सेवा. न बोलता जी सेवा होती ती खरी सेवा घडत असते. निजविले देवा माझ घरी. माझ घरी म्हणजे माझ घरामध्ये देवाला आपल्याच घरामध्ये देवाला निजवलेलं आहेत. मौन धारण करून चरण सेवा केली आणि नंतर हृदयरूपी माझ घरामध्ये म्हणजे प्रेम हृदयरूपी माझ घरामध्ये देवाला निजवलेले आहेत. उठून या तुका गेला निज स्थळा, उरले रावळा माझे देव. आता तुकाराम महाराज देवळाच्या आपल्या निज स्थळाला गेले. का बरं? उरले देव देवळा माझे. आता देवळामध्ये तुकाराम देव निजल्यानंतर एकटे देव राहिले, महाराज निघून गेले. नेवळे झाले सेवका स्वामीचे, आज्ञा करून चित्त समाधान. नेवळे म्हणजे देऊळ, जे देवाचं जे आहे त्याला देऊळ म्हणतात. दर्शन नाही झालं तरी देवळात गेलं पाहिजे. महाराजांचं वाक्य असतं, डॉक्टर महाराजांचं. कोणी आलं तर जरी म्हटलं ती मंदिरात खूप गर्दी आहे, गर्दी जरी असू द्या, पण निदान देवळाच्या रावळा जाऊन यावं. म्हणजे त्या तिथून जाऊन जरी आलं तर तिथले जे स्पंदन आहेत त्याचा स्पर्श होत असतो आणि जीवन एक आल्हादिक सुखाला प्राप्त होत असतं. म्हणजे दर्शन झालंच पाहिजे असं नाही, पण त्या प्रांगणामध्ये म्हणा, त्या वातावरणामध्ये म्हणा, त्या वायुमंडळामध्ये जर गेलो तर आपल्याला ते प्राप्त होत असतं. महाराज खूप आग्रह असतो, अशा वायुमंडळात जरी थोडं जाऊन येऊन बसला तरी पुरे होतं. अशी ज्यांच्याकडे गात आहे त्यांनाही सांगतात, जे कधी येत नाही त्यांना पण सांगतात, या वायुमंडळामध्ये आल्यानंतर कळत न कळत याचे जे स्पंदन आहे ते हृदयाला स्पर्श करून जातात. म्हणून देवळामध्ये जाऊन या. नेवळे झाले सेवका स्वामीचे. आता देवळामध्ये देव होता स्वामीचे, आज्ञा करून चित्त समाधान. घरी जाण्याची स्वामीने आज्ञा केल्यामुळे भक्ताची समाधानाला प्राप्त झाले, शांत झाले. म्हणजे स्वामीने आज्ञा केली, मोठ्या माणसाने आज्ञा केलेली थोडं बरं वाटत असतं. एखादं काम सांगितलं तर माणसाला समाधान प्राप्त होत असतं. आता स्वामीची आज्ञा आहे आणि आज्ञा घेऊन आम्ही गेलेलो आहोत तर चित्त समाधान. पौडले अनंत शेणावरी. परमात्मा आता पौडलेले आहेत अनंत शेणावरी, तेथे नाही उरी काही काम. आता ते परमात्मा जर झोपला असेल, शेष शेणावर जर परमात्मा विराजमान असेल तर तिथं आपलं काही राहायचं काम नाही. अवघ्या बाहेर घालून गेला तुका. महाराज बोलतात, मी तर बाहेर गेलोच, पण सर्व लोक तुम्ही बाहेर या, चला देव झोपलेले आहेत. सर्वाला बाहेर काढलेलं आहेत. सांगितले लोका निजविले देव. देवाला निजवलं आणि लोकांना सांगितलं बाहेर पडा, आणि तुकाराम महाराज बाहेर पडलेले आहेत. करुणी आरती. या ठिकाणी दसऱ्याचा रूपकातला अभंग आहेत.
पवित्र सुदिन उत्तम दिवस दसरा, सापडाला तो साधे आजी मुहूर्त बरा, गरजा जे जेकार हरी हृदय धरा, आळस नका करू लहाना सांगतो थोरा. या अभंगामध्ये दसऱ्याचं रूपक करून देहाची महती, देहाचं कर्तव्य सांगितलेलं आहे. हा मुहूर्त सापडलेला आहे. उत्तम दिवस दसरा, उत्तम आहेत, पवित्र आहेत, असा दिवस आपल्याला सापडला. तो साधा म्हणजे ते साध्य करून घ्या. आजी मुहूर्त बारा हा मुहूर्त आहेत. गरजा जे जेकार हरी हृदय धरा, जे जेकार करा, हरीला परमात्म्याला हृदयामध्ये धरा. आणि हे करत असताना आळस करू नका. इथे आळसू जेने केला तो सर्वस्व नागवला, तिथा परमार्थ हातीचा गेला, करी वाहिला विचार हा. म्हणे नरदेह किमर्थ निर्मिला, तो म्या विषय स्वार्थी लाविला. तिथा आता झालं ते चुकलं, मागं पुढं झालं. तिथा परमार्थ हातीचा गेला, करी वाहिला विचारू हा. आणि इथे आळसू जेने केला तो सर्वस्व नागवला. तर परमार्थ आळस करू नका. आळस सर्वांमध्ये शत्रू मांडलेला आहे. जो मनुष्य आळशी असतो त्याला विद्या प्राप्त होत नसते. ज्याला विद्या प्राप्त होत नसते त्याच्याकडे धन नसतं, आणि ज्याच्याकडे धन असतं त्याला मित्र नसतो. म्हणून आळस करू नका असं तुम्हाला मी सांगतो. यावं यावं बाह्यानो निघाले हरी, या हो यावनं द्रुती करतात बाह्यानो निघाले हरी. शिलंगना वेगी घेऊन आरत्या करी, शिलंगना सीमेचे उल्लंघन करण्यासाठी परमात्मा निघालेले आहेत. तर तुम्ही आता आरत्या घेऊन या. इथं यावं यावं बाह्यानो ह्या स्त्रीला उद्देशून आहेत, आणि त्या स्त्रीला उद्देशून म्हणण्यापेक्षा सर्व जनतेला उद्देशून आहेत. आता यावं यावं बाह्यानो, बाईचं जीवन, स्त्री जीवन हे पारतंत्र्यामध्ये आहे. बाळपणामध्ये आईवडिलाच्या ताब्यात, तारुण्यामध्ये पतीच्या ताब्यात, म्हातारपणामध्ये मुलाच्या ताब्यात. म्हणजे स्त्रीचं जीवन हे पारतंत्र्यामध्ये असतं, स्वातंत्र्य नसतं. मग असं म्हटलं जातं जे पारतंत्र्य स्त्री, जो स्वतंत्र तो पुरुष. पण आपण तरी कुठे स्वतंत्र आहोत? आपणही प्रकृतीच्या ताब्यात आहेत, आणि प्रकृतीच्या ताब्यात असल्या कारण त्याच पद्धतीनं माणसाला जीवन व्यतीत करावं लागतं. त्या पद्धतीनं माणसं वागत असतात. आपण इंद्रियाची दिन आहोत. स्त्री जशी पारतंत्र्यामध्ये तशी माणसं इंद्रियाची दिन झालेत, इंद्रियाचे अधीन झाले. आणि इंद्रियाचे अधीन झाले असल्या कारणे त्याला दुसरं काही, जे इंद्रिय जे जे म्हणतील ते पुरुष करते. मग इंद्रिय जे म्हणतील ते पुरुष करतात. आता इंद्रिय काय काय करतात? गोड असं वर्णन केलं भागवतामध्ये. जीवा रसाकडे वडी, तृषा प्राशनाला गे थोडी, शिष्णाची रती सुखाची उडी, ते चरफडी रमवाया. त्वचा पाये मृदुपन, उदरवांची पूर्णान, श्रवण मागती गायन, मधुर ध्वनी आलप, पायवांची ती गती. हे सर्व इंद्रिय आपल्या आपल्या पद्धतीनं जाण्याचा प्रयत्न करत असतात, धावण्याचा प्रयत्न करत असतात. तर ही इंद्रिय आपल्या आपल्या विषयाकडे, विषय इंद्रियाचा स्वभाव येतो. विषय समोर आला की ते धावणार. आणि इथं खरी कसोटी असते साधकाची. विषय प्राप्त नसताना इंद्रिय आवडणं यात पुरुषार्थ नाही. विषय प्राप्त असून त्याच्यापासून त्याला प्रवृत्त करणं, त्याच्यावरच विजय मिळवणं ही खरी जीवनातली साधन. हे सद्गुरूच्या कृपेशिवाय आणि देवाच्या कृपेशिवाय ही गोष्ट साध्य होत नसते. म्हणून विषय असावा, प्राप्त असावा, आणि तिथून आपल्याला मन सर्व इंद्रिय मागे खेचत असताना आता काय काय त्रास होतो ते सुंदर वर्णन केलेलं आहे. कोणी कोणी कसं, कोणाला कसा त्रास झाला, गोड वास वर्णन आहेत. चला, ह्या जो आपण आहोत ते प्रकृतीचा अभ्यास असल्या कारण त्या पद्धतीने जीवनविधी यावं यावं बाहेरून निघाले हरी. आता या सर्वांनीच या, याचा अर्थ बांगड्या ज्यांच्या हातात त्यांना बाया म्हणतात. आणि दाढी मिशा आहे, फरक एवढाच आहे, इकडं दाढी मिशा आहे तिकडं बांगड्या आहेत. पण आपण सर्व बायाच आहोत, स्त्रीच आहोत. मग पुरुष कोण आहे? उत्तम पुरुष, परमात्मा एक पुरुष आहोत, आणि सर्व आपण बाया आहोत असं महाराज सर्वाला संबोधन करतात. यावं यावं वायून निघाले हरी. परमात्मा निघालेले आहेत, सीमेचं उल्लंघन करण्यासाठी निघालेले आहेत. चला तुम्ही काय करा, आरत्या घेऊन या. आरती घेणं स्त्रीचं काम आहे. आरत्या घेऊन या, परमात्म्याला आपण ववाळू, त्याचं श्रीमुख ववाळू आणि वंदू पावले श्री. तर श्रीचं आपलं त्याच्या वंदन करू, आपण त्यांना मस्तकाचं वंदन करू. आम्हा दैव आले इथे घरच्या घरी. आता हे चालून आलेलं आहेत, सहज प्राप्त झालेलं आहे. अक्षय मूर्त आवटामध्ये साधते, मग येरी गरजू जैशी तैशी होत जाते. आवटामध्ये म्हणजे आवट हात का मानवदेव 3.5 हाताचा देह आहेत, हे तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. अक्षय मूर्त आहेत, कधी न ढळणार आहेत. काही मूर्त येतात जातात, पण हा मूर्त कायमचा आहे. दसरा हा जो मूर्त आहे
तुम्हाला वाटतं पूर्ण मुहूर्त आहेत, असं तो पूर्ण मुहूर्त अक्षय, याला कधी क्षय नाही, असा मुहूर्त आहेत. आवट्यामध्ये साधते तर हा तुम्हाला साध्य झाला तर त्याची साधते. मग येरी गरजो जैसे तैसे होते. बाकीचे जे येतील जातील, याच्या पुढे देह जो मिळाला, आता याच्यानंतर जे देह आहेत ते येणार आहेत जाणार आहेत, त्या देहामध्ये नाही, त्या देहामध्ये आपल्याला काही सुद्धा प्राप्त होणार नाही. पण या देहामध्ये, कारण विषयासाठी सर्व जीव आहेत, मनुष्य देहा वाचून मनुष्य देहाचे व्यतिरिक्त विषय भोगा लागी नाना योनी देवाने निर्माण केलेले आहेत. विषय भोगा लागून नाना योनी आहेत. पण हे नरदेह म्हटलं विषय छेदिनी नरदेह, या विषयाचं छेदन करण्यासाठी हा नरदेह विषय भोगण्यासाठी नाही. याचा गोड विचार अनेक ठिकाणी आलेला आहेत. मला वाटतं भागवतामध्ये ऋषभदेवजी आपल्या 100 मुलाला उपदेश करत असताना हाच विचार त्या ठिकाणी सांगितला. नायम देहो दे भाजाम लोके काष्टान कामार्थ वीर भोजानमय तपो दिव्यम पुत्र का येणे सत्वम शुद्धे दस्मात ब्रह्मे सौख्यम तदन त्वनंतम. त्या ठिकाणी मुलाला उपदेश केला. हा देह मिळाला तो केवळ विषय अर्जन करण्यासाठी नाही, मग या देहामध्ये आल्यानंतर दिव्य तप करावं, जीवनामध्ये देवाची प्राप्ती करून घ्यावी याच्यासाठी आहेत. आणि त्या ठिकाणी 2 द्वार सांगितलेले, एक नरकाचं द्वार आणि एक मुक्तीचं द्वार. मत सेवा द्वार माहुरी मुक्ती, हे मुक्तीचं द्वार, संतांची साधूची सेवा करणं हे खरं मुक्तीचं द्वार आहेत. आणि विषय लंपट माणसाचं, स्त्रीसक्त माणसाचं हे जे संगती आहेत ते मात्र नरकाचं द्वार आहे. याच्यासाठी प्रशांत आत्मा, जे प्रशांत आहेत, हितचिंतक आहेत, क्रोधहीन आहेत, अशा पुरुषांची संगती केली. आणि असे खरे असताना सज्जन सत्पुरुष हेच असतात. अशा पुरुषांच्या सानिध्यामध्ये आपला हा अष्टादश चालू आहे. एक वैशिष्ट्य याच्यामध्ये हे तर चालूच आहे, पण कोणाच्या सानिध्यात चालू याला फार महत्व आहे. साधना कोणाच्या सानिध्यात आहे, हे सत्पुरुष आहेत. यांच्यामध्ये इथं आलं बसलं की माणसाला वेगळी भावना निर्माण होते, याला सत्पुरुष म्हणतात, सज्जन म्हणतात. क्रोध नाही आणि सर्वांचं हितचिंतक, हे सर्वांचं हित व्हावं. नवे या ठिकाणी जो साधक महाराजांच्या संगतीत गेला त्याने सर्वांनीच गाथा चिंतन करावं, गाथा सत्र सांगावं, याला हितचिंतक म्हणतात. सर्वांच्या हितचिंतक असणारे महापुरुष त्या ठिकाणी उपदेश केलेला आहे. 11व्या स्कंदामध्ये नवयोगेश्वराच्या संवादामध्ये तेच नृदय माध्यम सुलभम सुदुर्लभम प्लवम सुकल्पम गुरुकर्णधारम मायना कुले नभस्वितेरितम पुमाम भवाब्दी न तरेत स आत्मा. अरे त्या एवढं अनुकूलता असताना का बरं तरू नाही? आणि जर तरत नसेल तो आत्महत्या आत्मघाती की त्यानं स्वतःचा घात केला, असं गोड सांगितलं. कारण नरदेह परम पावन जो भक्ती ज्ञानाचे आयतन जेने साध्य ब्रह्मज्ञान धन्य धन्य नरदेह. ज्या नरदेहाची संगती होय अविद्याची निवृत्ती, लाभे भगवत पद प्राप्ती, हे विख्याती ख्याती नरदेह, अशी ख्याती या नरदेहाची आहेत. या ठिकाणी तो तुम्हाला अनायसे प्राप्त झालेला आहेत. अक्षय मूर्त आवटेमध्ये साधते, मग येरी गरजे जैसे तर शिव जाते. म्हणून मागे पुढे कोणी न पावे ते सांडा परते. जेवढं काही काम असेल आता देवाकडे जायचं, सर्व काम बाजूला सारा आणि चला हरीकडे आपण जाऊया. सांगा ते बहुता रीती चित्ती धरा म्हणे. हे बहुत अनेक प्रकारे तुम्हाला सांगतो की देवाला चित्तामध्ये धारण करा, नका गाई करू. ऐकाल ज्या कानी, जे कानाने ऐकाल, जे पाहाल, इथं तुम्ही घाई करू नका. मग हे सुख तुम्ही कधी न दिखाल स्वप्नी. आम्ही जे सांगतो हे स्वप्न तुमच्या स्वप्नातही येणार नाही, पण आम्ही सांगितलं ते तुम्हाला स्वप्नात सुद्धा ते येईल, प्रत्यक्षात उपभोगता येईल. उरले हाय मागे होईल काने. हे जर केलं नाही, आम्ही सांगितल्याप्रमाणे मार्गाचं क्रम केलं नाही, इकडे तुम्ही आलात नाही, चिंतन मनन केलं नाही, देहाचं सार्थक केलं नाही, तर मग शेवटी पश्चाताप होतो. मग काय करून कसं करू, कसं होतं, काय झालं, हाच मंत्र जपला जातो. म्हणून या ठिकाणी उरले हाय, दुसरं काही होणार नाहीत. ऐशिया वंचिता त्याच्या अभाग्या पार. ऐशिया याच्यासाठी जो वंचित आहे, याची अवहेलना केली, याला डावललेला आहे, असा जो ऐशियाशी वंचिता त्याच्या आभाग्या पार नाही, त्याच्या आभाग्याला पार नाही. त्याला करंट म्हणतात. वैद्यबाबाचा शब्द आहे, ते म्हणायचं पांढऱ्या पायाचं आहेत. हे सर्व प्राप्त जर करत नसेल तर पांढरं पायाचं आहे. तसं ऐशियास वंचित त्याचा आभाग्या पार नाही. नाही नाही सत्य जाणार निर्धार. मी परत सांगतो, त्रिवार सांगतो, हे आमचा निर्धार आहेत. मग हे वेळ घटिका नय अजर अमर, ही घटिका ही वेळ आता परत येणार नाही. कळले असू द्या मग पडतील विचार. हे तुम्हाला आता कळू द्या, हे परत येणार नाही. आजरा अमाचा अर्थ केला म्हणतो जरा, हे तुम्हाला परत मिळणार नाही.
नाही नाही सत्य जाणार तर मग हे वेळ घटिका नाही अजरामर, कळला कळो असू द्या मग पडतील विचार. हा विचार तुम्हाला धारण करा, अर्थात तुम्हाला ती पश्चाताप व्हायची पाळी येणार नाही. आता हे जेवढं सांगितलं ज्याच्याबद्दल वर्णन केलेलं आहे, हा विचार सांगितला देहाने काय करायचं, देहाची सार्थकता कशात आहे, देहाचं कर्तव्य काय. तर ज्याच्यासाठी जयासाठी ब्रह्मादिक झाले ते पिशे, हा जो परमात्मा किती दुर्लभ, सर्वाला दुर्बल सांगितलेला आहे. शास्त्राला, वेदाला, संताला, कोणालाच आकलन, योग्याला कोणालाच आकलन न होणारा परमात्मा, असे जे देवादिक आहेत ते मात्र याची अपेक्षा करता, इच्छा करता. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मूर्ती लोके व्हामा जन्मामा, आम्ही इथं जन्माला यावं अशी इच्छा करतात असे देव. जयासाठी ब्रह्मादिक झाले ते पिसे वेडे झाले, उच्चिष्टाकारण देव झाले मिसे. उच्चिष्ट देवाचं मिळावं, संगत देवाची घडावी याच्यासाठी देवाधिकांनी देह बदलले, दुसरे धारण केले. मग आता पाण्यातला देह कोणता, माशाचा देह धारण केला. काल्याची असे देवजळी झाले मासे, कारण तिथं परमात्मा येईल, गोपाळ तिथं येतील, त्यांच्या हाताला लागल्यास खरकट शीत आपल्याला मिळेल, आपला उद्धार होईल, या दृष्टिकोनात आले. पण असा परमात्मा जयाच्या अर्धांगी विश्वमाता लक्ष्मी वसे, असा परमात्मा लक्ष्मी त्याची दासी आहे. जयाचे नाम पापनाशी, लक्ष्मी ऐशी जयाची दाशी, तो हा अत्यंत पूजराशी, सर्व व्हावी त्याची तुका शरण, असा परमात्मा आहे. तर याच्यासाठी सर्व वेळे होतात. असा तो आम्हाला अनायासे प्राप्त झाला, सहज प्राप्त झाला. कुठे प्राप्त झाला, नेणू ब्रह्म मार्ग चुकले, उघडे पंढरपुरशी आले, भक्त पुंडलिक देखील उभे केले विटेवरी. हे परमात्मा आला, तुका म्हणे झाला शोभा, आला नावारूपा तुका म्हणे झाला शोभा, असा परमात्मा इथे सहज भक्ताला प्राप्त झाला. असा परमात्मा प्राप्त झाल्यानंतर अशा देवाची आतापर्यंत विचार आला केला, पण देवा संबंधाने केला, देहा संबंधाने केला, प्रसादा संबंधाने केला आणि देवाला निजवलेला आहेत. पण त्या ठिकाणी आरतीचा अभंगमध्ये आला बघा. आता शास्त्री महाराजांनी आरत्या केल्या आणि प्रसाद वाटला, पण तरी आरतीचा अभंगमध्ये आला. तर करोनी आरती आता वव्वाळू श्रीपती, श्रीचा पती असणारा भगवान परमात्मा श्रीपती, त्याला आम्ही वव्वाळू आरती, करोनी आरती आता वव्वाळू श्रीपती. आरती आपल्या संप्रदायामध्ये भक्तिशास्त्रामध्ये आरती केल्या जाते. देवाची आरती करतात, संतांची आरती करतात, तीर्थाची आरती करतात, ग्रंथाची आरती करतात आणि तुळशीची आरती करतात. म्हणजे वृक्षाची आरती होते, देवाची आरती होते, संतांची आरती होते, तीर्थाची आरती होते आणि ग्रंथाची आरती होते. ग्रंथाची आपल्याला माहिती आहे, ज्ञानेश्वरीची आरती गातो, भागवताची आरती गातो, गीतेची आरती गातो, तुळशीचा आता पूजा चालू आहे, लग्न चालू आहे तुळशीची आरती ज्यांना पाठ आहे, काही पुराणामध्ये तुळशीची आरती आहेत, तुळशीची आरती करतात. आपल्याला कल्पना देवाची आरती आहे, तीर्थाची आरती आहे, ह्या सर्व आरती आहे. तसं आरती म्हणजे काय, आरती म्हणजेच उठून, आरतीचं फळ सांगितले, उठून वेगेशी चला जाऊ रावळाशी, पुढे जळती पातकाच्या राशी काकडा आरती देखील. देवाला आरती करत असताना डोळ्यानं पाहिलं तरी, म्हणून काही साधक, काही महात्मे देवाची आरती करता आवर्जून पाहावं बघा, आवर्जून पाहत असते. सद्गुरू वैकुंठवासी बोधे बाबा चातुर्मासामध्ये असताना आवर्जून देवाची पूजा चालल्यानंतर आवर्जून आरती पाहिजे. काय काहीच्या जीवनामध्ये खरंच काही काही साधना एक आगळी वेळी होऊन गेली आणि त्या साधने ती सिद्ध झाले बघा. देवाला पाहण्यामध्ये तर वेगळा आनंद आहे, पण देवाची आरती जिथे चालू असते ती पाहण्यामध्ये आगळा वेगळा आनंद असतो. म्हणून करोनी आरती आता वव्वाळू श्रीपती, आता श्रीपतीला वव्वाळ्याला आहेत. आजी पुरले नवस धन्य काळा दिवस, आमचं जे नवस आता पूर्ण झालेले आहेत, धन्य काळा दिवस, नवस पूर्ण झाले आणि जो काळ तो आम्हाला धन्य झाला. काळाला धन्यता दिली, संत ज्या काळाला भेटतात त्या काळाला धन्यता दिली. धन्य काळ संत भेटी, ज्या दिवसाला संत भेटतात तो दिवस धन्य मांडलेला नाथ महाराजांनी. धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन, आणि ज्या वेळेमध्ये संतांनी कृपा केली, परमात्म्याचं दर्शन घडवलं, त्या वेळेला धन्यता दिली निळूवर आहे ना. धन्य ही आनंदाची सापडली वेळ, त्याने संत सज्जन भेटले कृपाळ, त्याने फिडेवाला बुद्धीचा व मळ, दृष्टी दाखवेला यशोदेचा बाळो. काळाला वेळेला दिवसाला धन्यता दिलेली आहे. तसं या ठिकाणी आता आम्हाला धन्य काळ आम्हाला प्राप्त झालेला आहे. पाहावो सकाळा पुण्यवंत तुम्ही बाळा, पाहो पुण्यवंत हो आबाळ वृद्ध तुम्ही पहा,
तुम्ही सर्व पुण्यवंत आहात. तुका वाय टाळी होता सन्निध जवळी. मी देवाच्या जवळ आहोत आणि जवळ असून टाळी वाजवत आहेत. पांडुरंगाला डोळीवरून पहा, तुकाराम महाराज संत हरीच्या अगदी जवळ उभा आहेत आणि उभा राहून मी टाळी वाजवत आहेत. ही गोष्ट करत असताना, टाळी वाजवत असताना, आरती करत असताना नवस पूर्ण झाल्याचे पुण्यवंत तुम्हाला सांगितलेलं आहेत. असं ज्यावेळी सांगितलं जातं तर मग त्या ठिकाणी विनंती केलेली आहेत, आता आम्हाला काहीतरी द्या. द्याल माळ तरी पडेन मी पाया, दंडवत वाया कोण वेची. देवा आम्ही तुझा प्रसाद प्राप्त, तुझा प्रसाद म्हणून तुम्ही आपल्या गळ्यातील माळ, म्हणजे मोठ्या लोकांची जी वस्तू आपल्याला प्राप्त होते ती प्रसाद म्हणून. मोठ्यानं काही जरी दिलं, एखादं धोतर दिलं प्रसाद म्हणून, शर्ट दिला प्रसाद म्हणून, जी जी वस्तू एखाद्या मोठ्या माणसांनी आपल्याला दिल्या जाते ती प्रसाद म्हणून स्वीकारी लागते. स्वीकारावं, हा मोठ्याचा प्रसाद आहे, काही असू द्या. तसं देवा तुमचा हा प्रसाद आम्हाला प्राप्त होऊ द्या. काहीतरी काय प्रसाद? गळ्यातली एखादी माळ द्या. देवाच्या गळ्यामध्ये अनंत माळी आहेत. वैजयंती माळा आहेत, तुळशीचा हार आहे, वनमाळा आहेत, भरपूर वनमाळा देवाच्या गळ्यामध्ये. त्यातली एखादी आम्हाला द्या. नाही द्यायला तर मग सेवा तशी कोण करायला रिकाम आहे? काहीतरी द्याल म्हणून सेवा करतो, नाही तर कोण वेची विनाकारण कष्ट कोण सोसायला लागलं सेवा करण्यासाठी? द्याल माळा तरी पडेल मी पाया, तरच पाया पडेल, अन्यथा मी ते दंडवत घालणार नाही. उगाच व्हायला जायचं. आले ते हिशोबा अवघ्या प्रमाण, हे जे सांगतो ते हिशोबाने आलेले प्रमाणाने, म्हणजेच सहज आलेलं आहेत. द्याल तरी दान मान, द्याल तरी दान मान होतो. बघा हिशोबाने तुम्ही दिलं तुमचं मान राहील, तुमची कीर्ती आम्ही गाऊ. नाही तरी आमच्यामुळेच तुम्हाला देव पण आहेत ना. एरवी तुम्हाला कोण विचारतं, कोण पुसतं, पण आमच्या भावे तुझा देव पण, आमच्यामुळे तुला देव पण आहेत. म्हणून तुझा मान राखावा असं वाटत असेल तर जसं व्यवहाराने तसं आम्हाला दे. मोकळ्या मने द्याल जरी सेवा, घ्याल तरी सेवा. जशी मोकळ्या मनाने देवा तुम्ही आमची सेवा घेतात, प्रसाद पाठवा लवकरी, त्याच पद्धतीनं आम्हाला तुम्ही लवकरात लवकर प्रसाद पाठवा. तुका म्हणे तुम्ही झाली या कृपण, नामाचे जतन कोण मग कैसे. तुम्ही जर कृपण झाला तर तुमच्या कृपणपणाला बाद लागेल. तुम्ही उदार आहात अशी ख्याती आहे, तुम्ही दयाळू आहात अशी ख्याती आहे, तुम्ही पतित पावन आहात अशी ख्याती. या नामाचं रक्षण व्हावं याच्यासाठी तरी तुम्ही आम्हाला द्या, कृपण होऊ नका. त्या गजेंद्राचा आपलं नखराचा गोड संवाद आहे, देवाचा नखराचा. नकर बोले देवाशी असू आले, निंदा नवे स्तवन माझे केले. तुम्ही जर तुम्हाला पाहत असताना प्रत्यक्षात तुम्ही माझ्या समोर आहात, तुमच्या भक्ताचा उद्धार केला आणि तुम्ही मला पाहून जर मी नरकात जर गेलो तर मग दौंडी घेईल, दौंडी पिटून सांगितली आजपासून देवाचं मुख कोणी पाहायचं नाही, त्याचं मुख पाहिल्यानंतर नरकात जावं लागतं असं म्हटलं. देव म्हणलं थांब तुला उद्धार करतो. म्हणजे देवाचे स्तवन नव्हे, निंदा नव्हे स्तवन माझे केले. त्याला गोड प्रकार आहे तो. या तुमच्या नावाला बाद येऊ नये म्हणून तुम्ही आता कृपण होऊ नका, तर ते मला तुम्ही द्या. तुमचं ते सर्व व्यवस्थित होईल. तुम्ही जावे निज मंदिरा, आम्ही जातो आपल्या घरा. तुम्ही तुमच्या स्वस्थळाला जा, तुम्ही गेल्यानंतर आम्ही आमच्या घरी जातो. विठोबा जात असताना मात्र लोभ असू द्या, आमची काळजी घ्या. आम्हाला काहीतरी अधूनमधून विचारत जा. मोठ्या माणसानं विचारल्यानंतर थोडं बरं वाटत असतं. विचारत जा अधूनमधून, नका कॉल करून मिस कॉल तरी द्या, अधूनमधून विचारत जा. लोभ विठोबा लोभ असू दे, काय करू नाहीत उभं राहायचे. आम्ही जातो पण लोभ असू द्या, आम्ही असं तुमच्या पायी. लोभ असू द्या, आम्ही तुमच्या पायाजवळच आहेत, आम्ही तुम्हाला सोडत नाही. तरी पण लोभ असू द्या. चित्त करी सेवा, आम्ही जातो आपल्या घरा. आम्ही आमच्या देहाने जातो पण चित्त मात्र तुझ्या पायाजवळच आहेत. चित्ताने जाता येत नाही. भक्त चित्ताने कधी देवापासून बाजूला होत नाही. शरीराने जर गेले तरी चालतात. मन हे गोविंदी देह काम करे. गोपिकाचं मन देवाकडे होतं आणि शरीरानं काम करायच्या. ते काय ब्राह्मणाचं यज्ञ चालू आहेत आणि यज्ञ चालत असताना वृंदावनामध्ये गाई चारत असताना भोका लागल्या, तर गोपाळाला सांगितलं की जा भोजन घेऊन या. ते आल्यानंतर त्या ब्राह्मणाने ढकलून दिलं, काढून दिलं. हे यज्ञ चालू आहे म्हटले, गवळ्याचे पोरकडे प्रसाद द्यायचे, तसे गेले. देवाने परत पाठवलं, म्हणले तुम्हाला प्रसाद आणा सांगितलं, तुम्हाला कुठे सांगितलं जायचं? आम्ही गेलो म्हणले यज्ञ ब्राह्मणाकडे. अरे ब्राह्मणाकडे कसं? त्यांच्या पत्नीकडे जा आतल्या घरामध्ये. मग परत आल्यानंतर मग त्या आत घरामध्ये गेल्या आणि त्या स्त्री ही जी स्त्री जीवन आहेत हे भावना प्रधान आहे.
त्यांच्यामध्ये कोणा द्वेष नाही, मत्सर नाही, सहज सहज ठीक आहे. ते देत नाही, घेऊन निघाल्यानंतर एका ब्राह्मणाने केला अडवलं, म्हणले जायचं नाही. ज्या दिवशी तुझ्या बापाने माझ्याशी प्राणीग्रहण केलं तेव्हापासून तो देहाचा पती आहे, हे तो देहाचा मालक मी आहे, जायचं नाही. असं म्हटल्यानंतर तिनं म्हटले देहाचे पती आहात ना, देह टाकून दिला तिनं. हो ये रे म्हणे तुम्ही देहाच्या पती, हा देहाचा पती आहात ना, असू द्या. तिनं देह टाकला आणि मनाने देवाकडे गेले, घ्या म्हणे लोणचं घाला चाटत बसा. हे भक्तीच आहे. देहाचं हा देहाने किती पार मारतो हा गौण आहे, पण मनाने किती होतो याला म्हणतोय संत. मनाने चित्ताने देवाजवळ असतात. चित्त करी सेवा, आम्ही जातो आपल्या घरात. चित्त देवा तुझ्याकडे, आम्ही आमच्या घराला जातो. तो कामाने दिशा बोलवलो फिरून पाया पाहिजे. देवा कसं मला काही झालं कळत नाही, मी माझ्या घरी निघालो होतो पण कसं फिरून आलो हे माझंच मला कळा ना. ही दिशाभूल झालो, फिरून पायापाशी आलो. देवा तुमच्या पाया नाही तर तुमच्या पायाशिवाय मला कोण आधार आहे. संतांच्या पायाजवळ कोणी आधार नाही आपल्याला, तर संतांच्या देवाच्या पायाजवळच परत जावं लागतं, यावं लागतं. काही होऊन जातात, काहीला आणावं लागतं, आणि काहीचा स्वभाव सहज तिकडे जातात. देवा तुमच्या पायाजवळ आम्ही सहज आलो, गेलो पण दिशाभूल झाली, पायापाशी आलो, परत तुमच्या पायाजवळ आलो. पाहे प्रसादाची वाट द्यावे धोनी ताट, शेष येऊनी जायने तुमची झाली या भोजन. झालो एक सभा तुम्ही आडवूनिया देवा, तुका म्हणे चित्त करून राहिलो निश्चिंत. देवा तुमच्या प्रसादाचीही मी वाट पाहत आहेत. काय देवाच्या प्रसादाची वाट पाहावी? पाहे प्रसादाची वाट, देवाच्या प्रसादाची वाट पाहिली. देवाचा प्रसाद आहे. काल्याच्या कीर्तन म्हटलं जातं बघ, भानुदास गीती गात प्रसाद येतो पंढरीनाथाचा प्रसाद, याची वाट पाहावी. आणि देवाला सांगितलं आम्हाला तुम्ही प्रसाद द्या. प्रसाद नाही देता आला तरी पण शेष तरी द्या, ताट धुवून द्या. गंमत हे बघा, ताट धुवून द्या. जेवणाची ही पद्धती असते बघा. गुरुवर्य वैकुंठवासी मोठे बाबा जेवत असताना जेवण झाल्यानंतर ताट धुवून प्यायचे म्हणायचे. अजिबात कोण राहता कामा नये. ही दक्षता मला वाटतं सर्वांनी घेतली पाहिजे. हो नाही तर आपण जेवतो मला 2-2 पुऱ्या आणि 4-4 चपात्या त्याच्यामध्ये राहतात. आता नाव सांगत नाही, एका ठिकाणी कार्यक्रमावर गेलो आणि कार्यक्रम आळंदीतले ज्येष्ठ श्रेष्ठ मोठे नावाजलेले महाराज त्या ठिकाणी आले. आता घराचं श्रद्धावती मुद्दाम त्यांना बोलवलं होतं, नुसतं भेटीसाठी बोलवलं बघा. आल्यानंतर पंगत बसली आणि पंगत बसल्यानंतर ताट भरून वाढलं. जेवढं वाढलं तेवढं घेतच राहिले आणि शेवटी जशाला तसं ताट ठेवून दिलं. हो जशाला तसं ताट. अन्नाचा कण हे फार महत्वाचं आहे आणि परमार्थातला क्षण कणाकणाने विचार करत जावं, क्षणाक्षणाने विचार करत जावं. हे आम्हाला तुम्ही ताट धुवून द्या, पाहे प्रसाद द्यावे धुवण्या ताट. शेष घेऊन तुम्ही जर जे शेष एवढं तरी दिलं तर ते घेऊन जाईल. तुमची झाली या भोजन घेऊ, हा शेष घेऊन जाईन तुमची झाली या भोजन. तुमचे जेवण झाल्यानंतर शेष घेऊन जाईल. देवा आता शेष मिळाला, मी आता तुमच्या समोर बाजूला होतो. मला मिळालं जे मिळायचं ते, आता मी बाजूला होतो. म्हणजे समोर होतो आता बाजूला झाले, समोर होते तर बाजूला झाले, तुमच्या समोर बाजूला झालो आहेत. तुकाराम म्हणा देवा आता चित्त हे समाधानाला शांत प्राप्त झाले. आता निश्चिंतीने पावलो विसावा, चित्त शांत झालं. आतापर्यंत प्रसादासाठी चित्त हे विक्षिप्त झालं होतं, पण तुमचा प्रसाद ते शांत झालं. विक्षिप्त चित्त हे देवाजवळ राहत नाही, पण देवाचा प्रसाद संतांची संगती मिळाली की ते चित्त शांत होत असतं. आम्हाला ते शांत चित्त झालं देवा तुझ्या प्रसादाने. केली कटकट गाऊ नाचू नेनता, लाज नाही भय आम्हा पोटाची चिंता. देवा आम्ही तुमच्या पुढे लढिवाळपणाने अज्ञानपणाने न जाणून ते आम्ही जे बोलल्याला कटकटच केली तुमच्या पुढे. कोणती कटकट केली? तर गावो नाचू नेनता अज्ञानाने गायलो नाचलो. आणि हे करत असताना तुम्हाला कटकट झाली असेल, कटकटच नाही देवाला. महाराज बोलतो ही कटकट झाली तुम्हाला झाली आहे. पण हे करत असताना आम्हाला नाही लाज नाही भय, आम्हाला कशाची भय नाही लाज नाही, आम्हा फक्त पोटाची चिंता, आमची पोटाची चिंता आहेत म्हणून तुमच्या पुढे नाचतो. ही कटकट आहे हे जाणून घ्या. पण आता तुम्हाला कटकट झाली, तुम्ही शिनले बैसा शिनली ती, पाय रगडू द्या दातारा रगडू दातारा, जाऊ द्या वारा उभ झाली शरीरा. देवा बसा, शिनले तुम्ही, देवाला शीन झाला, देव थकलेले आहेत.
आणि देव थकल्यानंतर देवाला थकवा येतोच. असं नाही की सर्वांचंच काम करतो आणि सर्व शक्तिशाली आहेत, संपन्न आहेत म्हणून थकवत नाही, देवही थकल्या जातो. चंद्रशेखर महाराजाने पांडुरंग अष्टक काढलं बघा, आणि त्याच्यामध्ये प्रमाणम भवाब्दे रिदमाम कानम, तर परमात्मा विटेवर उभा राहायचे. जवळजवळ त्याने बरे 10 ते 15 कारणं सांगितले, आणि त्या अनुषंगाने एक नाथ महाराजाचा अभंग पाहिला सापडला, तर त्याच्यामध्ये जवळजवळ 25 कारणं दिली ते विटेवर उभा काय मृत्यू लोकामध्ये. तो कोणाकडे असलं ते पहा, वाचा. पैसा शिनेली ती, देवाला शीण झाला, विटेवर उभा राहिले परमात्मा. तर असं सांगितलेलं आहे, ते काही भाव काढलेले आहेत. गोकुळामध्ये गोवर्धन धरला 7 दिवस, 7 दिवस 7 रात्र देवाने करंगीवर गोवर्धन धरला. ते थकवा घालवण्यासाठी परमात्मा मृत्यू लोकामध्ये विटेवर उभा आहेत म्हणे. त्याच्यानंतर धर्मराजाच्या यज्ञामध्ये वाळण्याचं काम केलं, पत्रवाळ्या उचलण्याचं काम केलं, म्हणून थकवा आला. तो थकवा घालण्यासाठी परमात्मा धर्मार्ग उशिष्ट पात्र काढे करी, म्हणूनही कर ठेवणे कटी उभा, म्हणून परमात्मा उभा आहेत. अर्जुनाच्या रथी श्रमले जग जेठी, तुम्हाला श्रम झाले अर्जुनाचे रथ चालवत असताना, म्हणून परमात्मा विटेवर उभा आहेत. यशोदेने उखळाला बांधलं म्हटले, आणि उखळाला बांधल्यानंतर त्या विमल अर्जुनाच्या झाडाच्या मधून परमात्मा गेले. ते उखळ अडकलं आणि त्याचा उद्धार करायचा म्हणून देवाने झटका दिला. झटका दिला, कमरेला झटका बसला, तर ते झटका वेदना झाल्या, त्या वेदना क्षमन करण्यासाठी परमात्मा विटेवर उभा आहेत. बरेचसे भाव आहेत, आपल्याला काही जास्त सांगायचं नाही, पण परमात्मा शिनले. बैसा तुम्ही बसा, आता तुम्हाला शीन झाला, पैसा शिनेले ते. आता पाय रगडू द्या, रगड पाय दाबू द्या, चेपू द्या, तुमची सेवा करू द्या पायाची. जाऊ द्या, जाऊ. आता वारा उभं झाली शरीरा, तुम्हाला उष्णता निर्माण झाली, तर आता उष्णता घालवण्यासाठी वारा घालू द्या, आणि थकलेले आहेत म्हणून तुमचे पाय चेपू द्या, दाबू द्या, सेवा करू द्या पायाची. उशिरा उशिरा किती काय म्हणावा, जननी बाळका कोप काही न धरावा. देवा कदाचित शिवेमध्ये थोडा उशीर झाला असेल, हो द्या, उशीर झाला, मग एवढं काय रागवायचं असतं का? बालकाला जशी आई का रागवत असते का, म्हणतो आमच्याकडे तुम्ही आईप्रमाणे पहा. शिनले ते उशिरा किती काय म्हणावा, जननी बाळका कोप काय न धरावा. त्या जननी जशी बालकाचा कोप धरत नाही, तसं तुम्ही आमच्याबद्दल आता हे रागू नका, कोप धरू नका. तुझ्या संगती आम्ही करू कोल्हाळ, तुका म्हणे बाळे अवघे मिळोनी गोपाळ. देवा तुझ्या संगतीत आम्ही कोल्हाळ गदारोळ करू, आनंद घेऊ. तुका म्हणे बाळे, बाळे गोपाळे मिळून सर्व आम्ही एकत्र येऊन तुझ्या संगती आम्ही कोल्होळ करू, नामाचा घोष करू, जय जयकार करू. आम्ही सर्व बाले गोपाळ मिळून तुझ्या संगतीत नामाचा कोल्हाळ करू, आनंद घेऊ. असं या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी जेवढे आपले क्रमप्राप्त अभंग होते तेवढे या ठिकाणी सायास करून, काही महापुरुषांना विचारून, हे 9 अभंग होते माझ्याकडे, बरोबर आहे ना? जेवढे माझ्याकडे तेवढे या ठिकाणी आपण त्याचं चिंतन केलं. बाबांची कृपा आहे. तसं या ठिकाणी सभेचा विचार केला तर ज्ञानेश्वरी पाठ, गाथा पाठ, विचारसागर पाठ, पंचदशी पाठ, हरिपाठ पाठ, असे सर्व असे सर्वच मोठे मोठे माणसं आहेत. आणि अशा ठिकाणी येऊन आपण काय म्हणून बोलावं, पण महाराज म्हणले नाही, एखादं तरी सत्र सांगावं लागेल. म्हणून महाराजांच्या आज्ञानं आणि थोड्या मोठ्यांच्या सहवासात राहून जेवढं की आपल्याला चिंतन मनन करता येतं, जेवढं ग्रहण करता येतं, हा शिवेचा भाग जेवढा ग्रहण करता येतो, हे सर्व अशा महापुरुषांची कृपा आहेत. बघा काय, आळंदीत राहता यावं, आळंदीत राहून सत्पुरुषी संगती घडावी, आणि सत्पुरुष संगतीत राहून साधना घडावी. नाहीतर मग असं म्हटलं जातं, जन्माला आला हेलान पाणी वाथा मेला, तसं आळंदीत आला आणि भिशा खेळता खेळता मेला. असं होऊ नये, इकडे तिकडे आपली वृत्ती जाऊ नये. असे वृत्ती बाबांच्या चरणी जेवढं काही चिंतन घडलं असेल ते सद्गुरू चरणी या ठिकाणी समर्पित करूया आणि या ठिकाणी थांबूया.
धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य इंद्रायणी, धन्य इंद्रायणी, धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य इंद्रायणी पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर अलंकापूर, धन्य ज्ञानेश्वर अलंकापूर, धन्य भागीरथी मन कर्णिका ओघा, धन्य भागीरथी मन कर्णिका ओघा, आणि कहो गंगा त्रिवेणीत्या, आणि कहो गंगा त्रिवेणीत्या, धन्य भागीरथी मन कर्णिका ओघा, धन्य भागीरथी मन कर्णिका ओघा, धन्य ऋषीश्वर, धन्य पांडुरंग, धन्य ऋषीश्वर, धन्य पांडुरंग, मिळाले ते सांग अलंकापूर, मिळाले ते सांग अलंकापूर, धन्य भागीरथी, धन्य भागीरथी मन कर्णिका ओघा, धन्य भागीरथी मन कर्णिका ओघा, नामा म्हणे धन्य, नामा म्हणे धन्य भाग्याचे ते संत, नामा म्हणे धन्य भाग्याचे ते संत, झाला पहा एकांत ज्ञानोबाचा, झाला पहा एकांत ज्ञानोबाचा, धन्य भागीरथी, धन्य भागीरथी मन कर्णिका ओघा, धन्य भागीरथी मन कर्णिका ओघा, आणि कहो गंगा त्रिवेणीत्या, आणि कहो गंगा त्रिवेणीत्या, धन्य भागीरथी, धन्य भागीरथी मन कर्णिका ओघा, धन्य भागीरथी मन कर्णिका ओघा, मन कर्णिका ओघा, मन कर्णिका ओघा. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम, पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्यांनी कोणी ग्रंथ घेतला असेल त्यांनी ग्रंथ जमा करा. भोजन पास घेऊन राम मंदिरापासून भोजनाकरता जा. पुढील सत्र ठीक 3 वाजता सुरू होईल. पुढील सत्र ठीक 3 वाजता सुरू होईल. ज्यांनी कोणी ग्रंथ घेतला असेल त्यांनी ग्रंथ जमा